दादानी माझ्यासाठी कामात वेळात वेळ काढून माझ्यासाठी एक 5 मिनिटं त्यांनी टाइम दिला। जी ही गावगुंडाविषयी सगळी त्यांना माहिती दिली। ती वारंवार मी रात्री SP ऑफिसहून गावाकडे जाताना मी केस जवळ जाताना माझा पाठलाग केला गावगुंडांनी। मी परत पुन्हा वापस इकडे आलो। दारू बीडच्या बस स्थानकामध्ये मी झोपलो आणि सकाळी मनोजदादांची जाऊन भेट घेतली। वेळात वेळ काढून त्यांनी भेटले मला। त्यांना सविस्तर त्यांनी मला लागल अशी मदत केली। त्यांनी SP साहेबांशी बोलणं झालं त्यांचं। ते म्हणले मी आता जाऊन वैयक्तिक डायरेक्टली पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि कंप्लेंट करणार आहे। मी एक कुठल्या तरी न्यूजवाल्याची बाईट ऐकली काहीतरी, ते पण असंच ते पोलीस स्टेशन सारखेच असणार आहेत खाऊजी। माझ्याकडे सगळे मेडिकलचे पुरावे आहेत। ज्या दिवशी माझ्याकडे हाणमार झाली, काय झालं, मी आंबेजोगाईला गेलो नाही म्हणे। स्वामी रामानंद तीर्थ रूरल गव्हर्नमेंट हे आंबेजोगाईचं आहे। हे एक्सरे काढलेली ही आंबेजोगाईची चलन पावती आहे आणि हे सरकारी हॉस्पिटलचं किल्ले धारूर सरकारी हॉस्पिटलचं हे मेडिकल सर्टिफिकेट आहे। आणि काय तर त्यांच्या भावाचा म्हणे मी हात मोडला, काय झाला, यांचे पण पुरावे डॉक्टर हजारे साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये आहेत की कुठे ऍक्सिडेंट झाला त्यांचा, जीवाच्या वाडीच्या घाटात कुठं पडले, काय झाले, हे पण पुरावे आहेत माझ्याकडे। हे पुरावे मी पण दाखवतो, म्हणजे ह्याच्यावरून पण लोकांना समजल खरं काय आणि खोटं काय। असं तुम्ही पण सत्यात या, मी पण सत्यात येतो, ह्या गोष्टी कळायला पाहिजेत, चांगली गोष्ट आहे। आणि ही जिथे बाईट मध्ये जे आहेत ना, ही जी 2-4 जे पुढले हे जी सचिन मैन, जो हा सचिन मैन जे आहे का नाही, मी तिथं पोहोचायच्या अगोदर आमचे भांडणं व्हायचे, कुठले बी भांडणं व्हायच्या अगोदर हा वाघमोड्याच्या अगोदर तिथं टेबलला जाऊन बसलेला असतो। दर गावातलं कुठलं पण भांडण असू द्या सरळ, आणि तिथून पुढे हे फोन लावते की ते वाघमोडे मला फोन करतोय, तुम्ही यायला का कंप्लेंट करायला, कशी काय कंप्लेंट करायला या, कुठल्या मार्गाने या। त्या दिवशी कंप्लेंट करायला आलो, ती सगळीकडे पाठलाग करत आलेत। मी कानडी मार्गे केजून धारूरला आलोय, तर कानडीपर्यंत मग गाड्या माझ्या पाठीमागे। हे सांगाय ऐकून घ्यायला ते वाघमोडे साहेब ऐकूनच घेत नाहीत। त्याच्यामुळे मी जाणार आहे, काय होतंय ती बघणार आहे। नाही तर मी सध्या लाईव्ह आता तिथं जाऊन हे करून मी काय म्हणते वाघमोडे साहेब ती बघणार आहे, नाही तर सुसाईड करून तिथं मरणार म्हणजे मरणार, ही गोष्ट आहे। त्यांच्या भावाचा हात मोडलाय ना, त्यांनी कुठं मेडिकल केलं, काय केलं, त्यांनी बी पुरावा दाखवत मला, आणि हजारी साहेबांकडून तर मी घेणारच आहे, त्यात काय विषयच नाही। कोण कुठं पडलं, काय झालं, हानमार कुठं झाली, आणि जी ती तिकडले त्यांचे पहिल्या केस मधले जी पंच आहेत का नाही, त्यांनी बी सांगावं इमानदारीनच। नाही तर लेकराच्या डोसक्यावर हात ठेवून शपथा खाऊन म्हणा की नितीननं त्या माणसाचा हात मोडलायच। इमानदारीच्या गोष्टी काहीतरी कळावत ना सगळ्यांनाच, खरं काय आणि खोटं काय ती। सगळ्यात मोठं SP साहेबांनी आज खूप मदत केली, आणि वैयक्तिक मनोजदादा पाटलांनी एकदम मला सहकार्य केलंय आज, त्यांचे खूप खूप धन्यवाद।